पुण्यातली पुणे काँग्रेस उमेदवाराचा तिढा अजूनही कायम आहे आणि प्रवीण गायकवाड यांनी त्या शर्यतीतून माघार घेतली आहे अशी माहिती कळते आणि त्यामुळे अरविंद शिंदे आणि मोहन जोशी यांच्यात पुणे लोकसभा काँग्रेस उमेदवारी करता रस्सीखेच सुरू झाली आहे असे आत्ताचे अपडेट करतात। आपल्याला माहिती आहे तिकडे अजूनही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही आणि सातत्याने त्याबद्दल बैठका देखील सुरू आहेत। पण आता जी माहिती कळते त्यानुसार प्रवीण गायकवाड यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून अखेर माघार घेतलेली आहे। पुण्यातून काँग्रेसच्या गोटातली ही एक महत्त्वाची बातमी सध्या आपल्यापर्यंत पोहोचते आहे। प्रवीण गायकवाडांनी आता स्पर्धेतून माघार घेतलेली आहे, त्यामुळे ही लढत यापुढे नेमकी कशी होणार, कोणामध्ये होणार हे चित्र अजूनही स्पष्ट नाही। पण जी 3 नावं होती त्यातून आता प्रवीण गायकवाड यांनी माघार घेतल्याचं कळतंय। अद्वैत मेहता आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अद्वैत, आत्ताचे काय काय अपडेट्स मिळत आहेत? प्रवीण गायकवाड यांनी माघार नेमकी का घेतली असेल? रेणुका, अक्षरशः प्रवीण गायकवाड यांनी आपण आता थकलेलो आहोत, कंटाळलेलो आहोत दिल्लीच्या वाऱ्या करून आणि एकंदरीत सगळं बघता आणि त्याने अशी खंत व्यक्त केलेली आहे की उर्मिला मातोंडकर जी अभिनेत्री जरी उत्कृष्ट असली तरी तिचं तसंही राजकीय सामाजिक योगदान काही नाही, तिला मात्र लगेच तिकीट दिलं जातं आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्यांनी 58 मराठा मोर्चे काढले, त्याच्या आयोजनामध्ये भाग घेतला, सामाजिक राजकीय योगदान होतं, त्याला मात्र किंमत मिळत नाही अशी खंत व्यक्त करत आता आपण बॅकआउट केलेलं आहे या शर्यतीमधून, कळवून टाकलेलं आहे की माझ्या नावाचा विचार करू नका अशी खंत व्यक्त केलेली। आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये अनेक चर्चा झाल्या, कधी शरद पवारांचं नाव पुढे आलं, कधी पृथ्वीराज चव्हाणांचं नाव पुढे आलं, त्यानंतर शेवटी अभय छाजेड, अरविंद शिंदे आणि प्रवीण गायकवाड यांची 3 नावं जी ती शॉर्टलिस्ट केली गेली। संजय काकडे यांचे देखील नाव आलं होतं। मुख्यतः संजय काकडे किंवा प्रवीण गायकवाड ही पक्षाच्या बाहेरची नाव होती, कारण ते काँग्रेस पक्षामध्ये नाही। प्रवीण गायकवाडांनी 1 एप्रिलला तिकीट मिळो अगर न मिळो काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करू असाही मनसुबा जाहीर केला होता। आता माहित नाही कदाचित, परंतु अखेर आज जेव्हा आता घोषणा होईल, कदाचित होईल की नाही हेही माहिती नाहीये। आता उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे। इथे इतके विनोद घडतायत की आता निर्णय झाल्यानंतरच उमेदवार जाहीर करा अशी खिल्ली उडवली सुरू केलेली आहे आणि अशामध्ये प्रवीण गायकवाड यांनी अक्षरशः आम्ही वैतागलेलो आहे, मी थकलेलो आहे आणि उर्मिला मातोंडकर सारख्या अभिनेत्रीला तिकीट मिळतं लगेच, परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काही किंमत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। पुरोगामी संघटनांची एक बैठक आहे, तिथं प्रवीण गायकवाड आलेले आहेत, तिथं त्यांचं भाषण देखील होणार आहे आणि कदाचित भाषणामध्ये अजून ते विस्ताराने मांडतील। पण या घडीची आता हीच न्यूज आहे की पुण्याच्या लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवारांच्या शर्यतीमधून एक नाव गळालेलं आहे। आता अरविंद शिंदे आणि मोहन जोशी यापैकी कोणत्या नावावरती कधी शिक्कामोर्तब होतंय याची कार्यकर्ते डेस्परेटली वाट बघतायत। अगदी खरं आहे, कोणत्या नावावर कधी शिक्कामोर्तब होतंय याकडे सगळ्यांचं लक्ष असेल आणि याचं उत्तर आता नेमकं कधी मिळतं याबद्दल उत्सुकता आहे। पण